सन्मान केला उत्कृष्ट खेळाडू तर आहेत, राजकारणामध्ये सुद्धा ते कार्यरत आहेत. खेळाडू त्यानंतर एक सुस्वभावी एक त्यांच्यामध्ये बिरुदावले आहेत. संदीपजी पाटील यांच्यावरती सन्मान केला जातोय. आपला सदस्य मल्लेशमजी इरम हे सुद्धा अरम हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मल्लेशमजी आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिले आहेत. मल्लेशमजी अरम आपलाही उचित सन्मान केला जाईल. लक्ष्मीनारायण नागुल यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. मल्लेशम एरम यांचं जी बत्तीनी आपलं ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर हादरा बसतोय इथे. शिनू बाद होऊन परतलेला आहे. नाराज केलं आपल्या कर्णधाराला. नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र सांगितलं होतं कर्णधाराने की आमची फलंदाजी शेवटपर्यंत आहे आणि फलंदाजीवर आमचा पूर्णपणे मदार असेल. मात्र इथे स्वस्तात बाद झालेले आहे शिनू. धावफलकावर 2 धावा असताना शिनूला माघार परतावं लागले. श्रीधर चांगली गोलंदाजी करतोय. एक अवांतर व्हाईटच्या स्वरूपात, एक नोच्या स्वरूपात. त्यानंतर फलंदाजाला मात्र स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही. नवीन फलंदाज साई. 3 सामने झाले, 3 साई आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यात साईने मॅन ऑफ द मॅच पटकावला होता. दुसऱ्या सामन्यात ज्याला पोलार्ड म्हणून ओळखलं जाते, एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज आहे, विस्फोटक फलंदाज आहे. सन्माननीय रामोजी गंगुळे आपले ही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या आपल्या स्पर्धेत पद्मशाली रायडर्स संघाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फुलटास चेंडू इथे मात्र दिशा दिलेली आहे. चेंडूला चेंडू जातोय लॉंग लेग सीमा रेषेबाहेर. पंचांचा इशारा येतोय चौकार.
तर कातील नक्कीच आहे राजू, कारण पहिल्याच चेंडूवर हा मोठा फटका येतो. इथे मात्र ड्राईव्ह केलं तर वेगाने, ते तर्राट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षण बघा, अतिशय वेगाने फटका असल्या कारणे क्षेत्ररक्षकाला सुद्धा त्या चेंडू नीटसा अडवता आलेला नाही. दुहेरी धाव पळून काढलेली आहे राजूने. साथ देतोय साई त्याला चांगल्या रीतीने राऊंड रनिंग बिटवीन द विकेटसाठी. मात्र इथे 38 नंबरची जर्सी परिधान केलेला साई थोडासा असफल ठरतोय राजूच्या समोर. राऊंड द विकेटचा मारा, समालोचन कक्षाच्या एंड करणं. इथे प्ले डाऊन झालाय का? नाही नाही, वाचलाय क्षेत्र फलंदाज तिथे. थोडक्यात क्षणचित्रामध्ये पाहणं इंटरेस्टेड राहील. बॅटची कडा इनसाइड एज घेतली होती आणि एष्टांवर चेंडू अदलाय, त्यात थोडंसं अंतर बाकी राहिला बघा. प्ले डाऊन होता होता फलंदाज इथे वाचलेला आहे. राजू साईसाठी कमबॅक करावं लागेल. साई याला फुलटास चेंडू, मात्र फारसा तिथे फरक पडणार नाही. हे एकच धाव, षटक संपलेला आहे. षटक क्रमांक पहिलेच समाप्त झाले, मात्र 2 गोलंदाज वापरावे लागले. श्रीधर आणि साई यांचा वापर केला गेला, कारण श्रीधर यांनी चुका केल्या 2 वेळा. धावसंख्या झालेली 17, 17. लॉस ऑफ 1 विकेट. शिनू मात्र थोडा नाराज असेल स्वतःवर, कारण फलंदाजीसाठी ही खेळपट्टी अतिशय चांगली आहे, पोषक आहे, आणि या खेळपट्टीवर शिनू स्वस्तात बाद झाला. आता मात्र त्यांना विचार पडला असते की माझा विकेट लवकर मी बहाल करायला नको हवा होता. ही जोडी जी आहे ना मैदानात, 1 डाऊनच्या पोझिशनवर आलेला साई, पोलार्ड आणि ओपनर राजू, ही बिनीची जोडी आहे. हे मुख्य 2 फलंदाज असतील. गोलंदाजी मार्गावर येतोय राकेश. बघूया राकेश कशा रीतीने गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये ज्या चुका श्रीधरने केल्या होत्या त्याच्यावर फुंकर घालावी लागेल. पहिल्या चेंडूवर साई याला मात्र षटकार खर्च करावा लागला होता. 2 चेंडू टाकून झाल्यानंतर साई या संतोषजी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर प्रकाश सर आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दोन्ही मान्यवरांचं पद्मशाली रायडर्स संघाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रकाश सर आणि संतोषजी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दोन्हीही मान्यवर आपले शिक्षकी पेक्षामध्ये आहेत. आडव्या बॅटने मात्र इथे बैठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. घुटना टेक, मात्र हवा तसा बॅटच्या पट्ट्यात चेंडू आलेला नाही. आता बघूया, ज्याला पोलार्ड म्हणून उपाधी दिली गेलेली आहे, पोलार्ड प्रमाणे त्यांची फलंदाजी होते का? जर आपण पोलार्डचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लांबलचक षटकार मारण्यामध्ये प्रसिद्ध असलेला खेळाडू. इथे मात्र बघूया या खेळाडूकडे ती क्षमता आहे. आणि हा पोलार्ड शॉट येतोय लॉंग लेग सीमा रेषे बाहेर. संजय यांचा इशारा, षटकार. स्वयंसेवक, चला आपण सीमारेषेत ताबा घ्या. वारंवार चेंडू गेल्यानंतर आपल्याला वेळ वाया जातोय. पद्मशाली रायडर्स आयोजक संघाचे स्वयंसेवक, आपण सीमारेषेवर तैनात राहा. इथे मात्र खरोखरच साई यांनी दाखवून दिले की मला पोलार्ड असं का म्हटलं जाते, उपाधी दिली जाते. या षटकाराने धावसंख्या झालेले 24. दुसरं षटक मार्गस्थ. राकेश गोलंदाजी मार्गावर, रायटम ओव्हर द विकेट.
असा चेंडू द्याल पोलाडला तर नक्कीच हवेशी वार्तालाप करताना हा चेंडू जातोय षटकार. कुठे आहे? मान्यवर कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हायचंय. इथे मात्र ओव्हर थ्रोच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा धाव गेलेली आहे. इथे 2 धाव पळून काढलेले आहेत. लगातार 3 षटकार आणि एक दुहेरी धाव. हे साईच्या रूपात आलेलं वादळ रोखावं लागेल, अन्यथा एक अशक्य प्रायास आव्हान तुमच्या समोर येईल. कारण आताच धावसंख्या धावफलकावर आहे दुसऱ्या षटकात 38 दुसऱ्या षटकातील खेळ चालू आहे. फुलटॉस चेंडू भिडकावून दिले आणि हा येतोय पुन्हा नो चेंडू आणि त्याच्यावर सोनेपी सुहागा षटकार. दुसरी तरफ खाई बघा षटकार आला त्यानंतर इथे नो ही म्हणजे इथे फ्री हिट असेल. फलंदाज साईसाठी हा फ्री हिट असेल. राकेश मात्र संकटात. फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षक आहे. एका डब्याने चेंडू सीमा पार चौकार. धावा पहिल्या षटकामध्ये एकंदरीत धावा गेल्या होत्या 17 आणि या षटकामध्ये एकंदरीत 3 षटकार 4 षटकार आणि 1 चौकार आणि 32 आलेले आहेत. 32 धावा कुठल्या गेल्या या षटकात. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये सर्वात महागडे षटक. सर्वात महागडे षटक. प्रत्येक सामना प्रेक्षकांच्या मनाप्रमाणे होत नाही. 2 सामने एकतर्फी झाले.
या सामन्यात ही धावांची लयलूट केली ती क्षेत्ररक्षक आहे आणि झेल सोडतोय. बघा कुठे आपल्याला एक लढत देताना क्षेत्ररक्षकांकडून पाहायला मिळत नाही. जसं की सामन्यावरून त्यांनी आपले पकड सोडलेली आहे. अजून तुमची इनिंग बाकी आहे, अजून खूप काही घडू शकते. असे झेल तुम्हाला घ्यावे लागतील, अशक्यप्राय झेल घ्यावे लागतील. इथे मात्र अवांतर एक धाव वाईटच्या स्वरूपात. 51 शरीरावर आदळतोय. अपील केला तर मात्र पंचाने सांगितले की ऑफस्टम्पच्या खूप बाहेर हा चेंडू होता, कुठल्या प्रकारे धोका नाही फलंदाजाला. अवांतर एक धाव येते लेग बाईच्या रूपाने. आता मात्र इथे मोठा फटका आणि हा जातोय षटकार. षटकाराने धावसंख्या पोहोचलेली आहे. तर खाई एका बाजूला साई, दुसऱ्या बाजूला राजू, दोन्ही बाजूने सुटका नाही आहे गोलंदाजाची. इकडनं जर गेली धोका टळला तरी तिथे धोका आहेच. अग्निपरीक्षा आहे गोलंदाजाची. वारंवार फुटा चेंडू, खराब चेंडू टाकले जात आहेत. क्षेत्ररक्षक सुद्धा जीवनदान दिले जात आहे. झोळीमधून चेंडू आरपार चौकार. घेणं कठीण नाही तेवढं, कारण दोन्ही फलंदाज भर फॉर्म मध्ये आहेत, इन फॉर्म मध्ये आहेत राजू आणि साई. मात्र 65-75च्या जरी तुम्ही आतमध्ये धावा ठेवल्या तर तुमच्या फलंदाजांना काहीतरी प्रयत्न करायसारखं राहतील. म्हणून या षटकामध्ये 7 धावांच्या कमी धावा तुम्हाला खर्च कराव्या लागतील गोलंदाजासाठी. मात्र फलंदाज फॉर्म मध्ये आहेत, ते 100 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील आणि तोही सुद्धा एक विक्रम राहील. बघूया आता शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त किती धावा कुठल्या जात आहेत. सांघिक सर्वोत्तम धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे या संघाची. सन्माननीय सुभाषजी बत्तीने आपल्याला आम्ही वारंवार पुकारा देत आहोत. हो 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 हो, हा चेंडू जातोय तारामंडल मध्ये षटकारासाठी. काय फटकेबाजी आहे, सर्वात लांब लचक षटकार हा. साई पोलार्डच्या बॅटमधून बघा, जेव्हा मैदानात उतरलं तेव्हा त्यांच्या चाहत्यांनी सांगितलं की या खेळाडूला पोलार्ड म्हणून ओळखलं जातंय. आणि खरोखर कुणाला माहित होतं की ते पोलार्ड सारखी एवढी धुवाधार फारी खेळतील.
धुवाधार फलंदाजी, विस्फोटक फलंदाजी, वादळी खेळी साईच्या बॅटमधून. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न वाचणार नाही. मी आधीच सांगितले, एक तरफ कुवा आहे तर दुसरी तरफ खाई आहे. दोन्ही बाजूने संकट आहेत. एका बाजूने वाचलो तरी दुसऱ्या बाजूने तुमच्यावर संकट ओढवलेलं आहे. राजूही तितकाच फॉर्ममध्ये, साईही तितकाच फॉर्ममध्ये. धावसंख्या पोचलेली आहे ती 75. फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा खराब चेंडू आणि हाही जाईल चेंडू तारामंडलमध्ये. षटकार. आहे. अक्षयकडे क्षमता आहे, मात्र बघा एखादा दर्जेदार जरी गोलंदाज असेल तरी मात्र जेव्हा फलंदाज लयामध्ये असतात तेव्हा त्या गोलंदाजाचे सुद्धा नक्कीच नशीब बदललेले असतात. यानंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे. पद्मशाली रायडर्स संघ आणि प्रतिस्पर्धी असेल जय भवानी. शेवटचा चेंडू शेष धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेला आहे. एकंदरीत राजू यांनी जबरदस्त इनिंग पेश केली सलामीला येताना. आमचे गुणलेखक सांगतीलच किती वैयक्तिक त्यांनी धावा जमवलेल्या आहेत. वैयक्तिक धावा 37 धावा करून बाद झालेला आहे राजू. त्यानंतर इथे साई बघूया. फुलटॉस चेंडू, इथे मात्र चाबूक शॉट, चेंडू वेगाने जातोय सीमारेषे बाहेर चौकारासाठी. शेवटच्या चेंडूवर पण येतोय चौकार आणि या चौकाराने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 85. कमॉन डीजे. विराजमान आहेत आणि या सुभाषजी बत्तीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर आलेल्या अतिथींचा आम्ही उचित सन्मान करू इच्छितो. सर्व मान्यवरांचं सर्वप्रथम सुस्वागतम, त्यानंतर सन्मान करूया. नरेशजी बत्तीने इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेन गंगाधरजी वेमुल आपणास विनंतीच केली आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचे आहे श्री नरेशजी बत्तीनी. गंगाधरजी वेमुल यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. नरेशजी बत्तीने यांचं मायची शाळ, प्रेमाची शाळ, एक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जाते. खूप खूप धन्यवाद नरेशजी बत्तीनी. त्यानंतर रामपूजी गांगुल इथे उभे आहेत, उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान केला जातील.
रामू गांगुला. तर नक्कीच व्यवसायाने शिक्षक असलेले सन्माननीय प्रकाश सर हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. सन्मान त्यानंतर देऊन इथे आलेत. गंगा आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सरांचं उचित करायचं आहे. साठी आणि प्रतिस्पर्धी संघ जय भवानी. नाणेफेक करून घ्यायचे आहे. आपण सिंगरवार मोटर्स टॉस बॉक्स मध्ये आपण या दोन्ही संघाचे कर्णधार या. दोन्ही संघाचे कर्णधार इथे आहेत. स्वतः आयोजक आहेत. त्यानंतर जय भवानी संघ आहे. पद्मशाली रायडर्स संघ आहे. कोण कॉलिंग कोण करेल दोघांपैकी? पाहुणे संघाला आपण कॉलिंगचा मान देऊया. जय भवानी संघाचे कर्णधार कॉलिंग करतील. काट आहे. पाहुण्यांना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हायचं आहे. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक द्या आणि आपण आसनस्थ व्हा. स्वतः आपण आयोजक आहात. काय निर्णय आहे? नाणेफेक जिंकलेले आहे. बॅटिंग. फक्त एकच प्रश्न विचारेन. तुम्ही फलंदाजी स्वीकारलेली आहे. ही स्पर्धा ठेवण्यामागे तुम्ही खूप मेहनत घेतलेली आहे. या स्पर्धेमधून काय संदेश द्याल? कशासाठी स्पर्धा ठेवलेली आहे आणि या स्पर्धेचा उद्देश काय? स्पर्धा ठेवण्याचा उद्देश एकच आहे. आमच्या पद्मशाली समाजाचे जे युवक आहेत त्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न आहे आमचा. बाकी दुसरा काही उद्देश नाही आहे.
नक्कीच धन्यवाद. खूप छान ओपिनियन दिले. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. वेळ कमी आहे आपल्याकडे म्हणून थोडक्यात आटपून घेऊया. तर आयोजक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर नक्कीच संघाचे कर्णधार ईश्वरदादा यांनी खरोखरच चांगलं ओपिनियन दिलं. सांगितलं की आम्ही ही स्पर्धा का आयोजित केलेली आहे. आमच्या पद्मशाली समाजाच्या तरुणांना, होतकरू तरुणांना, नवीन खेळाडूंना एक व्यासपीठ मिळावं, त्यांना पुढे जाण्याची संधी मिळावी, प्रत्येक खेळाडू प्रकाश झोतात यावा, प्रत्येकाच्या नजरेत यावा, प्रत्येकाला संधी मिळावी आणि त्याच्यातून एकता आणि अखंडितता ही टिकून राहावी या उद्देशाने ही स्पर्धा पद्मशाली रायडर्स संघाने भरवली गेलेली आहे. तर इथे वळूया सामन्याकडे. भलं मोठं आव्हान आहे. एखादी धावपळकर आहेत 85, 85 आणि करायच्या आहेत 86. तर आतापर्यंत फक्त धावा झालेल्या आहेत 8. एक तेज तर्रार चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, संपर्क झाला नाही नीटचा. खूप सारा दबाव आहे, खूप सारं प्रेशर आहे, कारण 86 धावांपर्यंत पोचायचं आहे. 20च्या पुढे सरासरी राखावी लागेल. 4 षटकामध्ये पोचणं खूप कठीण आहे. आता धावाही धावपळकावर त्या फक्त 8. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालेलं आहे. अजूनही 78 धावांची आवश्यकता आहे. अशक्यप्राय लक्ष्य. प्रत्येक चेंडूला सीमारेषेबाहेर, प्रत्येक चेंडूला सीमारेषेबाहेर, कारण चेंडू आहेत 18, धावा पाहिजे 78. जेमतेम 26ची सरासरी. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 26 धावा घ्याव्या लागतील. आता ओमप्रकाश एकेरी दुहेरी धावाने काही होणार नाहीये मित्रांनो. प्रेक्षकांनी तिन्ही सामन्यामध्ये प्रेक्षकांना मात्र निराश केलं एका संघाने. पहिला सामना असा झाला होता, पहिल्या सामन्यामध्ये फक्त 9 चेंडूमध्ये सामना फिनिश झाला होता. 29 धावांचं लक्ष्य 9 चेंडूमध्ये. इथे मात्र चौकार जातोय, अतिशय तेज तर्रार चौकार. दुसऱ्या सामन्यामध्ये अर्धी मजल सुद्धा गाठता आली नाही. जेमतेम 23 धावांनी सामना पराभव झाला होता. खूप सारा अंतर राहिला होता. 56 धावा करता करता 33 पर्यंत संघ पोहोचला होता. इथे सुद्धा आता मात्र 85 धावा आहेत आणि कितपर्यंत पोहोचतोय बघा. हारचा अंतर मात्र कमी करायचं आहे, प्रयत्न सोडायचे नाहीत शेवटपर्यंत. इथे क्लीन बॉल, त्रिफळाची. सन्माननीय ॲडव्होकेट व्यंकटेशजी चिटकन आणि त्यानंतर शिक्षक, व्यवसायाने शिक्षक आहेत व्यंकटेश्वर गोडेली, दोन्ही सुशिक्षित व्यक्तिमत्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बघा मित्रांनो, क्रिकेटपासून कुणीच दूर राहू शकत नाही. याआधी 2 शिक्षक इथे उपस्थित आहेत, त्यानंतर ॲडव्होकेट साहेबसुद्धा आम्हाला जोडले जात आहेत. त्यानंतर दुसरे शिक्षक व्यंकटेशजी हे सुद्धा आमच्याशी जोडले जात आहेत. म्हणजे बघा, हे व्यासपीठ आहे, ते सर्वांचा सन्मान आहे. खेळाडूंचाच नाही किंवा राजकारणी लोकांचाच नाही, तर प्रत्येक क्षेत्रातील मान्यवरांचा इथे सन्मान केला जातो आहे. आणि सर्वांनी या स्पर्धेला भेट दिली हे आमच्या स्पर्धेचं भाग्य आहे. पद्मशाली रायडर्स संघाचं भाग्य आहे की सुशिक्षित शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेले व्यक्तिमत्वसुद्धा इथे भेट देत आहेत. आणि हे
ईश्वरजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं पूर्णपणे यश आहे. सर्व पद्मशाली रायडर्स संघाचं यश आहे. वेगवेगळे मान्यवर इथे सकाळपासून हजेरी लावतात. म्हणजे या संघावर, पद्मशाली रायडर्स संघावर, त्या स्पर्धेवर किती लोकांचं प्रेम आहे बघा. जपलेलं आहे हे सर्व नाते त्यांनी. नाहीतर काही आतापर्यंत 24 मान्यवरांनी आम्हाला भेट दिलेली आहे बघा. म्हणून यावरून आपल्याला समजते की किती या स्पर्धेवर प्रेम आहे पाहुणे मंडळींचं. आणि या आयोजकांमध्ये जर आपण गजाबत्तीने असो, ईश्वर जे असो, प्रत्येकावर प्रत्येकाची मेहनत आहे आणि त्यांच्यावर खरंच एक मैत्रीपूर्ण संबंध आहेत. म्हणून सर्व मान्यवर इथे हजेरी लावत आहेत. चौघांचं करायचं आपल्याला ना. चौघांचं विष्णू काय आहे नाही. सौम्य क्रिकेट पाहायला मिळते. एकदम शांत क्रिकेट पाहायला मिळते. लक्ष मोठं असल्या कारणाने आता मात्र पूर्णपणे आपल्या जणू काही हातातून सामना निसटला या अनुषंगाने खेळत आहेत. फक्त फॉर्मॅलिटी पार करण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडूंचा सन्मान केला जातोय. शरीराला स्पर्श करून गेलाय वाटते चेंडू नाही. अवांतर धाव आहे वाईटच्या स्वरूपात. खूप उशिरा पंचांनी निर्णय दिलेला आहे. पूर्ण त्याची पाहणी केली चेंडूची. फुलटाच चेंडू नो घोषित केला आहे पंच चंदनी आणि बिमर नो. धावसंख्या 24. हा फ्री हिट असेल. फलंदाजाला याच्यावर आनंद मुक्तपणे फटकेबाजी करायची आहे. शॉर्ट पिच चेंडू पडल्यानंतर उंची दिलेला चेंडू, उंची घेतली. अवांतर धाव आहे वाईटच्या स्वरूपात. स्क्वेअर लेगचे पंच संजय पाटील यांनी सांगितले की हा चेंडू अवांतर वाईटच्या स्वरूपात असेल. दोन्ही पंचांना तो अधिकार आहे. फुलटॉस चेंडू फ्री हिट होता मात्र फायदा उचलता आला नाही. अतिशय वेगवान चेंडू, बाईकच्या स्वरूपात एक अवांतर धाव. हा बिमर नो पंचांनी घोषित केले आहे. टूर्नामेंट बैंड नहीं रहता है, एक मैच बैंड रहता है. टूर्नामेंट नहीं रहता है बंटी भाई, सिर्फ एक मैच रहता है. हा गोलंदाज मात्र 2 बिमर टाकल्या कारण या सामन्यात आता गोलंदाजी करू शकणार नाहीये. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले तिथं धनराज कडून.
शैलेशजी तुम्हा आपण इथे प्रेक्षकांमध्ये आहात. शैलेशजी आपणास विनंती असेल की आपण या मान्यवर कक्षामध्ये आपली वाट पाहत आहेत. पद्मशाली रायडर्स संघाचे आयोजक आपणास विनंती असेल त्यांच्या वतीने शैलेशजी तुम्हा आपणास विनंती आहे की आपण या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे, विराजमान व्हायचे. एक षटक पूर्ण करायला दुसरा गोलंदाज येतोय, लक्ष्मण येतोय. धनराज यांना मात्र या षटकात बाद केलेला आहे 2 बिमर टाकल्या कारणाने. आता येतोय लक्ष्मण. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलेला आहे. एकंदरीत हा षटक क्रमांक आहे 3रा आणि चेंडू टाकून झालेले आहेत 4. पहिल्या गोलंदाजाने 3 चेंडू टाकले होते. हा गोलंदाज 3 चेंडूचा कोटा पूर्ण करेल आपला. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न वारंवार पंचांना कामाला लावलं जात आहे. सामना तर आपल्या बाजूने झुकलेला आहे तरीही वारंवार अवांतरच्या स्वरूपात चेंडू फेकले जात आहेत. 86 धावांपर्यंत आता पोहोचणं खूप कठीण झालेलं आहे. आता मात्र देर आहे मगर दुरुस्त आहे. षटकार. शेवटचा हा जो षटक समाप्त होते तोपर्यंत आपण सत्कार समारंभाकडे वळूया. 35 धावांची आवश्यकता, 35 झालेले आहेत म्हणजे अजूनही 51 धावांची आवश्यकता आहे. सन्माननीय महेशजी कुरापती इथे उपस्थित आहेत. नक्कीच त्यांचा आम्ही उचित सन्मान करू इच्छितो. मी सुभाषजी बत्तीने आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते महेशजी कुरापती या मान्यवरांचं उचित सन्मान करायचं आहे. सन्मानाचं स्वरूप असेल एक प्रेमाची मायेची शाल, मन प्रफुल्लित करणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मानचिन्ह, स्मृतिचिन्ह. सुभाषजी बत्तीने याच्याकडून महेशजी कुरापती यांचा सन्मान केला. यांचा सन्मान केला जातोय. सुभाषजी बत्तीने यांच्या शुभ एक मायेची, प्रेमाची, मैत्रीची शाळ, पुष्प चिन्ह, सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जाते. आपल्या ज्ञानाचा धडा अनेक विद्यार्थ्यांना देणारे गुंदेली सर हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. गुडेली सर हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचाही उचित सन्मान केला जाईल. सन्माननीय शैलेशजी तुम्हा आमच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले. शैलेशजी या आपणही आपलेही सन्मान केला जाईल.
सन्मान केला जातोय शैलेशजी यांचं. माईची शाल, प्रेमाची शाल. करमकोंडा यांचाही सन्मान केला जाईल. नरेशजी करमकोंडा यांचा उचित सन्मान केला जाईल. पराभूत झाले. नाबाद सुद्धा राहिले. साई पोलाड मॅन ऑफ द मॅच, 42 धावांची खेळी. विस्फोटक फलंदाज साई पोलाड, आपण या. सन्मान्य व्यंकटेशजी कोंडा, आपलं ही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या व्यंकटेशजी कोंडा, आपलं ही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर साई पोलाड आपण या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेऊन जायचा आहे.